बोट धरून संता पडला. तिथे तिथे काल दुखून बनता रडला. टेन्शन की रे मेरे धमाल कॉमेडी फुल टाइम पास करा चकड फू फू बाई फू बाई फू बाई फू. नमस्कार 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 मंडळी. मला हा कार्यक्रम ऍक्च्युली फार आवडतो बरं का. तर घेऊन आलो तुमचा आवडता कार्यक्रम क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू 4x4 पॉवर्ड बाय एअरटेल कॉमेडीचा कलगतुरा. तर आठवडाभराचा तुमचा सगळा शीण घालवण्यासाठी आमच्या सगळ्या 6 दमदार जोड्या तयार झालेल्या आहेत. सगळ्यांना आपण शुभेच्छा देऊयात आणि स्वागत करूयात लाडक्या परीक्षकांचं. महेशजी कोठारे आणि स्वागत करूया रिकाम्या खुर्चीचं, जी आजही रिकामी आहे. पण ऍक्च्युली ती रिकामी राहणार नाहीये. तिथे एक माणूस बसायला येणार आहे. तो माणूस कोण आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. ते सरप्राईज आहे. पण त्याआधी स्वागत करूयात आपल्या 6 दमदार जोड्यांचं. आणि दमदार जोड्यांना जरा शुभेच्छा देऊयात. थोडंसं टेन्शन आहे त्यांना, कारण उद्याच्या भागामध्ये यातल्या 2 जोड्यांना आपण बाय बाय करणार आहोत आणि उरलेल्या 4 जोड्या जाणार आहेत या पर्वाच्या महाअंतिम फेरीमध्ये. तेव्हा त्या 4 जोड्या कोण असतील ही जरा क्युरिओसिटी आहे. सगळ्यांना आपण शुभेच्छा देऊयात. आणि आता ते गुपित जे आहे खुर्चीचं ते मी तुम्हाला सांगतो. आज सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये ज्यांनी आपला एक वेगळं नाव निर्माण केलेलं आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आमिर खान. सगळं ठीक आहे, 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 सगळं ठीक आहे. ऑल इज वेल, ऑल इज वेल. ते इंग्लिश मध्ये. हो, आता मी मराठी बोलतो. सगळं ठीक आहे, सगळं ठीक. क्या बात आहे, मराठी बोलता. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. क्या बात आहे, मराठी सगळं ठीक है. नहीं, इसकी एक वजह है. काय सर? वजह यह है कि मैं एक फिल्म बना रहा हूँ. ओ, सब सुनिए. वो ऐसी फिल्म है कि हिंदी बोलने वालों को लगेगी कि वो हिंदी है. हो. मराठी बोलने वालों को लगेगी कि मराठी है. क्या बात है. ऐसी फिल्म है वो. अच्छा, बायलिंग्वल फिल्म है. क्या नाम क्या है सर? इंटेलिजेंट. सवाल पूछता है. नाम क्या है सर? फिल्म का नाम है हाँ, बदला लूंगी. बदला लूंगी. ये जरा डबल मीनिंग नहीं लग रहा है सर? नहीं, ट्रिपल मीनिंग. ट्रिपल मीनिंग कैसे? समझाता हूं, घाई मत कर. पहली मीनिंग उसकी ये है कि हिंदी बोलने वालों को लगेगी बदला लूंगी, स्टारिंग विद्या बालन. ओह, क्या बात है. वाह 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 वाह. मराठी बोलने वालों को लगेगी बदला है लूंगी. और वो तीसरा वाला सब पूछ लेगा तो फिल्म में क्या देखेगा. सॉरी सर, इसकी खासियत क्या है सर फिल्म की? जास्त कॉमेडी नको करा. पब्लिक तुला सिरियसली लेणार नाही. ओह, सॉरी. खासियत ये है, फॉर द फर्स्ट टाइम इन इंडियन सिनेमा मैं अपने आप को लॉन्च कर रहा हूं एज अ म्यूजिक डायरेक्टर. ओह, क्या बात है. वाह वाह सर. एक झलक हमारे लिए, एक छोटी सी. जिद करा तो सुना देता हूं. हाँ, सर प्लीज. सब सुनिए. 1 2 3 4. बदला लूंगी, बदला ही लूंगी, बदला लूंगी, बदला ही लूंगी. एक मिनट, कट करो. आपका नाम? बाबू. बाबू, आप क्या कर रहे थे? ढोलकी बजा रहा था. Are you sure? आप ढोलकी बजा नहीं रहे थे, आप ढोलकी बजाने की एक्टिंग कर रहे थे. मुझे अच्छी नेचुरल एक्टिंग करने वाले लोग बहुत पसंद है. You're wasting your time here. ये सब छोड़ो, इनको छोड़ो और मेरे साथ चलो. अभी नहीं. ओवर एक्टिंग मत करो. शो के बाद मेरे साथ चलना. लाइव बना दूंगा. क्या बात है. सर मेरी भी लाइव बना. सर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.
अली असगर यांच्यासाठी. नाही, अली सरांनी मला एक छोटासा सल्ला दिलाय की सिरियस हो, जास्त ऍक्टिंग करू नको. सिरियसली एक प्रश्न विचारतो, तुम्ही मराठी खरं खरं का शिकताय सांगा. वजह आहे, वजह हे आहे की मी महाराष्ट्रात राहतो, पण माझी मातृभाषा जी राष्ट्रभाषा जी आहे ते हिंदी आहे, पण मी मनाने मराठी आहे. क्या बात आहे, वा वा वा. महाराष्ट्राच्या लोकांनी मला प्रेम दिला, नाव दिला, म्हणूनच मी फू बाय फू मध्ये येतो. क्या बात आहे, क्या बात आहे. आता मराठमोळे अली असगर आमच्याकडे आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो, प्लीज आपण स्थानापन्न व्हा आणि ही मराठी मजा लुटा. जोरदार टाळ्या. ऑल द बेस्ट. परीक्षकांचं स्वागत झालेलं आहे आणि आता आपण परीक्षकांना विनंती करूया की पहिली चिठ्ठी निवडून त्यांनी आम्हाला सांगावं की मैदान गाजवायला पहिल्यांदा कोण येणार आहे. हा मान अलीचा. सर नाही, तुम्ही सिनियर आहे सर. प्लीज अली, इट्स माय रिक्वेस्ट. ओ आनंद आणि सुप्रिया. आजकाल आध्यात्मिक चॅनल्स वरती सुद्धा मुलाखतींचे कार्यक्रम होऊ लागलेत. अशाच एका चॅनलवरती एक मुलाखतीचा कार्यक्रम चाललाय. बघूयात आता कोण कुणाची मुलाखत घेत आहे. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूयात 25 सुरे मिळवणाऱ्या या जोडीचं. आनंद अभ्यंकर आणि बाई आहेत सुप्रिया पाठारे. बोला परम पूज्य तुकेंद्र महाराज की जय. आनंद पोटात माझ्या माईना, माईना आनंद पोटात माझ्या माईना. हो परम पूज्य तुकेंद्र महाराज की जय. पप्पू पास हो गया. चुकलं. पप्पू समस्त नारी सुधारी तुकेंद्र महाराज की जय. मी आनंद तरंगे, आनंदाचे डोही या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपल्या इथे आध्यात्मिक विवेचनासाठी येत आहेत सुप्रसिद्ध उद्योजिका मंगलाताई गुत्तेवार यांचं. या गुत्त्यावर या गुत्तेवार या या. बीड़ी जलैले जिगर से पिया, जिगर माँ बड़ी आग है. बीड़ी जलैले जिगर से पिया, जिगर माँ बड़ी आग है. नमस्कार मंगलाताई. मी या आध्यात्मिक विवेचनात आपलं स्वागत करतो. मला सांगा, तुम्ही हे नेमकं कुठलं गाणं म्हणत होतात? एक झुरका अशी आमची बीडी उत्पादन आहे, त्याचं हे गाणं आहे. वा 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 वा. जय स्वामी तुकेंद्र महाराज. बरं मला सांगा, नेमके तुमचे कुठले कुठले उद्योग आहेत? ए तांबड चोंबिया, डिग्निटी कमी नाही करायची. आपला धंदा आहे धंदा. तुम्ही कुठला धंदा करता असं विचारायचं. बरं मला एक सांगा, तुम्ही बँक लोन काढून हा तुमचा उद्योग म्हणजे धंदे सुरू केलेत का? अरे बँकेला लोन देऊन एवढे पैसे आहेत माझ्याकडे. मग पोलिसांना हप्ता द्यायचंय का म्हणजे भट्टी चालवायची तर पैसा नको द्यायला पोलिसांना. वा वा वा. जय तुकेंद्र महाराज. बघा म्हणजे यांची वीट भट्टी आहे. ए नरसाळ्या, असे फालतू धंदे करत नाही आपण. दारूची भट्टी आपली हातभट्टी. अरे खूप पैसा आहे त्याच्यामध्ये, माहितीये तुला. लोकांना दुःख हो नाही ते सुख मिळू दे, लोक दारू पितात ते नक्की. हे बघा बाई, तुमचा दारूचा धंदा आहे, तुमचा बिडीचा धंदा आहे, आणखीन काय काय करता तुम्ही? भांग. आता भांग कसा पाडणार मी? का सारखं तुम्ही माझ्या टकलावर येताय? अरे मी कशाला तुझ्या टकल्यावर येऊ? घसरून पडणार नाही का मी? भांग होळीत नाही का पितात? जय जय शिव शंकर, जय जय शिव शंकर, नाका लेके कंकर के प्याला तेरे नाम का पिया. ओ गिर जाऊंगी मैं मर जाऊंगी, तूने मुझे नाम न लिया. ओ सोरा पिदी. ती भांग प्यायची
अहो तुम्ही हे नाचगाण करू नका हो, आपण आध्यात्मिक विवेचन करतो आहोत. मग काय झालं, मुलाखतीचाच भाग येतो. मी आधी बाला होते ना. बाला. बरं मला सांगा तुमचं लग्न कसं झालं? नाही तुम्ही बाला होतात म्हणून विचारतोय. ते काय तुक्या माझ्या रोज बार मध्ये यायचं ना. अच्छा तुक्या म्हणजे तुमचा नवरा? नाही, माझा सासरा. पुढे काय झालं? पुढे एकदा तुक्या मला त्याच्या घरी घेऊन गेला. पण घरी गेलो तर काय, घरी मुक्या होता. मुक्या म्हणजे तुमचा नवरा? नाही, चुलत सासरा. तर मुक्याने मला बघितलं आणि लगेच लग्नाची ऑफर देऊन टाकली. तुप्या भडकला, त्याने खिशातून घोडा काढला. तुक्या मागे मुक्या मागे, तुक्या मागे मुक्या मागे, तुक्या मागे मुक्या मागे. एक मिनिट, दोघही मागे होते तर पुढे कोण होतं? अरे दोघं एकमेकांच्या मागे होते. तलावाच्या काठी गेले, गाच्यात गुच्ची झाली, दोघांनी एकमेकांना मारलं आणि दोघही तलावात खाली पडले आणि वर ढगात गेले. अरे देवा, मग पुढे काय झालं? नाण्या पोरका झाला. नाण्या म्हणजे तुमचा नवरा? नाही, कुत्रा. त्याला टॉमी फार आवडायचा. टॉमी म्हणजे दुसरा कुत्रा? कानाखाली आवाज चढवेल. टॉमी म्हणजे माझा नवरा. टॉमी म्हणाला, नाण्याला आणि माझ्या धंद्याला कोण सांभाळणार? म्हटलं मी सांभाळणार, माझ्याशी लग्न कर. मग त्यांनी तुमच्याशी लगेच लग्न केलं? नाही ना, वच्छीने मध्ये राडा केला. अच्छा, वच्छी म्हणजे तुमची बायको? अरे माझी बायको कशी असेल? नाही, वच्छी म्हणजे तुमची सासू? नाही रे, टॉमीची पहिली बायको. बापरे, खूप गोंधळ होतोय बाबा. हे बघा, टॉमी तुमचा नवरा, वच्छी टॉमीची बायको, नाना तुमचा कुत्रा. गोंधळ करू नको. माझ्या रिअल स्टोरीवर माझा सिनेमा येतोय. सासरा लागला मागे पण नवऱ्याशी जुडले धागे. म्हणजे दारूची भट्टी, भांग, डान्स बार आणि आता चित्रपट निर्मिती सुद्धा? अरे काहीच नाही रे, 8 दिवसात मी टोल नाका काढते बघ. टोल नाका? अहो ते हॉटेल काढणं इतकं सोपं आहे का? अरे मंत्री संत्री तुक्याच्या ओळखीचे आहेत. पण तुक्या तर मेला. ते आपल्यासाठी. मुक्याला तलावात मारून तुक्या जो बाहेर पडला तो डायरेक्ट तुकोजीराव तुमचे महाराज असे बाहेर आले. अच्छा, म्हणजे तुमचा तो तुक्या, ते आमचे तुकेंद्र महाराज. अरे तुकेंद्र महाराज माझा सासरा आहे, कोण ह्याला का चक्कर आली? जोरदार टाळ्या. या आध्यात्मिक गुरूंना बघून सगळ्यांना आपल्या आयुष्यातले आध्यात्मिक मित्र नक्की आठवले असतील. बघूयात तुमची ही कॉमेडी कशी वाटली आपल्या परीक्षकांना. महेश सर. आनंद आणि सुप्रिया, फॅन्टॅस्टिक ऍक्ट, सुपर्ब. वा. अली सर, तुम्हाला कसा वाटला हा परफॉर्मन्स? सुपर्ब टायमिंग, सुपर्ब एनर्जी, अप्रतिम ऍक्ट होता. व्हेरी गुड. बघूयात तुम्हाला गुण किती मिळत आहेत. आज महेश सरांचे गुण असणार आहेत गुलदस्त्यात. आपल्याला गुण देणार आहेत अली सर. किती गुण? 9, 9.5 गुण तुम्हाला मिळालेले आहेत. एक तुरा 9.5 गुण. आता बघायचं याला कोण करणार चॅलेंज. बोला मंडळी. एकही जोडी तयार नाहीये. अशा वेळी चिठ्ठी. सुनील तावडे, नेहा शितोळे. आणि आता आम्ही परीक्षकांना विचारतो, तुम्ही किती तुरे पणाला लावणार आहात? एक तुरा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या 2 जोड्यांच्यासाठी. आता या 2 जोड्या लढणार आहेत 3 तुऱ्यांच्यासाठी. पण या छोट्याशा ब्रेक नंतर आयुष्यामध्ये क्लिअर राहा आणि पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू कॉमेडीचा कलगीतुरा. अर्धा तुकडा मी खायचा. अगं मला डायबिटीस होईल ना. एवढ्याशी कसा डायबिटीस होईल? एवढ्याशी म्हणजे तू काय वाटी केक बनवलायस की काय? आगीची जवान मशाल हाती आली मी. ती बोलली का लागला वाजवायला आगीची जवान मशाल. काही लोड शेडिंग आहे महाराष्ट्राला दाखवायला.
सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू कॉमेडीचा कलगीतुरा. लोक म्हणतात मला तुझ्या डोळ्यांमध्ये प्रेम दिसतंय, पण प्रेम तर आंधळं असतं ना. नाही पण कसंही असलं तरी तुमचं आमचं प्रेम सेमच असतं ना. तर आता इथे येत आहे एक दृष्टीहीन कपल. बघूयात मग आता त्यांच्या नजरेतून त्यांचं आयुष्य कसं आहे आणि प्रेम म्हणजे काय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात 25 तुरे मिळवणाऱ्या या जोडीचं. सुनील तावडे आणि बाई कोण नेहा शितोळे. देखा ना है रे सोचा ना है रे रगदीनी नी पेनान कदमों में तेरे निकले मेरा दिल है बस यही अरमान. हट 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 हट. अरे चा मी घरात आलो तरी अजून माझी बायको आलेली दिसत नाहीये. देखा है पहली बार साजन की आंखों में प्यार. देखा है पहली बार साजन की आंखों में प्यार. वाजले किती? अहो पण आज ना एक गंमतच झाली. अंधेरी झाली. म्हणजे तुझ्या डोळ्यासमोर अंधेरी आली? मी त्याला सांगितलं होतं काहीतरी खाऊन जायचं ना. मग अहो तसं नाही मग? म्हणजे मी चालले होते ना तर अचानक माझ्या डोळ्यासमोर अंधेरी आली. म्हणजे अंधेरी स्टेशन आलं आणि ना एक टकाटक पोरगा माझ्या शेजारी येऊन बसला. बरोबर. मग टक लावून बघत बसली असशील त्याच्याकडे. नाही तसा कानाडोळाच केला मी त्याच्याकडे. हा? पण माझं लक्ष नाही बघून माझी पर्स घेऊन पळायला लागला मेला. काय सांगतेस? हो ना वाटलं नव्हतं असं असेल. हो म्हणतात ना दिसत तसं नसतं. खरंय तुम्ही सांगताय ते खरंय. मग काय झालं माहितीये का? काय? मग मी ही अशी माझी काठी घेतली आणि चांगला चोपूनच काढला त्याला. काय सांगतेस काय? चांगलं बघितलं त्याच्याकडे. मग अहो काय? पण बाकीचे लोक नुसते उभे होते बघ्यासारखे. त्याचं ते बघून घेतील ग. पण तुला एक आठवतंय का आज काय ते? इश्य असं कसं? मी सकाळी कॅलेंडर बघितलं होतं ना. हो ना? आज वाढदिवस आहे ना तुमचा. मी सगळी तयारी केली. माचीस आहे का तुमच्याकडे? म्हणजे सिगरेट पिणारच वाटतं. काहीतरीच काय बोलताय. ज्योत पेटवायला नको का? अरे हो पेटो पेटो पेटो. आता ना आता तोंड इकडे करा. हा. बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए तू जिए हजारों साल ये तेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे टू नयन. हैप्पी बर्थडे टू यू. चल सुरी दे. आहो सुरी कशाला? हातानीच खा. हातानेच? हा अरे बघा 2 तुकडे करायचे दातानी. अर्धा तुम्ही खायचा अर्धा मी खायचा. काय बोलतेस काय? अगं एवढा अर्धा तुकडा मी खायचा? अगं मला डायबिटीस होईल ना. एवढ्याशी कसा डायबिटीस होईल? एवढ्याशी म्हणजे तू काय वाटी केक बनवलायस की काय? अवश्य मी पेढ्याबद्दल बोलतीये. आणि मी केक बद्दल बोलतोय. असं होतं आपलं इमॅजिनेशनचं कन्फ्युजन. बरोबर जाऊ दे. पेढा तर पेढा. तर पेढा भरव. चला आता आपण कसा करूयात बरं तुमचा बर्थडे सेलिब्रेट म्हणजे आपण मस्तपैकी लॉंग ड्राईव्हला जाऊया ना. पण गाडी मी चालवणार कडे. ओके राणी सरकार. ओके चला. हा हा चल चल. बसलात? हो बसलो. अहो दार कोण लावणार? अरे हो विसरलो. चल बसलात का? चला आता बेल्ट लावा बरं. बेल्ट? हा हो बेल्ट लावलाय. पण बेल्ट कशाला? सेफ्टी साठी चांगलं असतं. लावा पटकन लावा. पॅन्ट घसरली तर पंचायत व्हायची. बरोबर. बर जाऊ देत. तू तुमचा डावीकडचा आरसा जरा सरळ करा बघू. डावीकडचा आरसा? अहो मला मागचं काही दिसत नाहीये. डावीकड? अगं हा अगं असं काय करते? डावीकडचा आरसा तुझ्या बाजूलाच आहे ना. तुम्ही फार आळशी झाला. आता मी बघून ठेवलंय तुमचं. तुम्ही आरसा सरळ करा बघू. बरोबर.
ओहो काय रोमांटिक आहे. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. उडला 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 अरे उडला उडला. अगं असं काय करते. अगं स्पीड ब्रेकरवर नाही ब्रेक दाबायचा ना तू. राहिलंच. हा चल चल चल. चला. हा अहो असं काय तिकडे धरलेत तुम्ही. काय अबे इथे मी असं धरलं तर मजा येईल. अहो असं काय ते बरं नाही दिसत असं. कोणाला बरं दिसत नाही. बर धरा पण खिडकी लावून घ्या. खिडकी. अगं असं काय करताय. स्कूटरला कुठे खिडकी असते. स्कूटर कोण चालवतंय. मग तुम्ही मला सांगा मगाशी तुम्ही दार कुठलं लावलं. घराचं दार लावलं. आणि बेल्ट कुठलं लावलं. पॅन्टचा बेल्ट लावला. अहो मी कारचं दार आणि सीट बेल्ट विषयी बोलत होते. असं असतं मग आपलं इमॅजिनेशनचं कन्फ्युजन. पण तुम्हाला खरं सांगू का काय? मला ना या इमॅजिनेशन मधल्या कन्फ्युजन मध्येच गंमत वाटते. आता गमतीवर आठवलं मला. अगं मी आणि तू म्हणजे मी असा धृतराष्ट्र आणि तू अशी गांधारी. आपल्याला 100 मुलं झाली तर. काहीतरीच काय ही असली अंधाधुंदी माजवणारी 100 मुलं असण्यापेक्षा नीट वागणारा चांगला विचार करणारा एक डोळस मुलगा असावा. मग तो आंधळा असला तरी चालेल. क्या बात है. बघूया तुमचा हा परफॉर्मन्स कसा वाटला आपल्या परीक्षकांना. महेश सर. हा एक ब्लॅक कॉमेडीचा एक सुंदर प्रकार होता असं मला वाटतं. इट वॉज अ व्हेरी गुड थॉट. पण एकंदरीत ह्या ऍक्टमध्ये ना ह्युमर लॅक झाला. आणि आपला फू बाय फू हा हसवण्याचा मंच आहे आणि तिथे ह्यूमर लैक झाला. ऑल द बेस्ट यू. अली सर. आप लोगों की एनर्जी एज अ परफॉर्मर बहुत अच्छी थी पर एक्ट में एनर्जी नहीं थी. मुझे भी अच्छा नहीं लग रहा बोलते हुए बिकॉज आई वॉज एक्सपेक्टिंग बहुत कुछ आप दोनों से पर समहाउ कहीं कुछ नहीं कहीं बहुत कुछ कम रह गई. तुम्ही चॅलेंज केलं होतं 9.5 गुण आणि 3 तुऱ्यांना. बघूयात मग आता 3 तुरे कुणाचे होत आहेत. महेशजींचे गुण आहेत गुलदस्त्यात. अली सर किती गुण. 8 गुण. याचाच अर्थ तुरे आहेत आनंद आणि सुप्रिया तुमचे. सर आपण लोकांना हसवतो पण एक प्रॉब्लेम मला रडवतोय सध्या. मला खूप टेन्शन आलं एका प्रॉब्लेमनं. खूप डॅन्ड्रफ आहे मला काय करायचं कळत नाहीये. लहानपणापासून याच्यावरचा मी सोल्युशन शोधतो मला मिळत नाहीये. परवा दिवशी एक मला मित्र म्हटलं तू एक काम कर काश्मीरला राहायला जा सगळा प्रॉब्लेम सुटेल. म्हटलं का त्याच्यामध्ये काही उपाय आहे का. नाही निदान तिथे कळणार नाही बर्फ कुठला आणि डॅन्ड्रफ कुठला ते. असे काहीतरी थुकरट सल्ले देतात होय मला माणसं. मला लहानपणी ना झाकीर हुसेन व्हायचं होतं. असं डोकं बिकं हलवून तबला वाजवायचा होता. पण डोकं हलवलं की लोक दूर जायला लागली हो आयुष्यातली. म्हणून शेवटी नाईलाज म्हणून मी बासरी वाजवायला लागलो. निदान तिथं तरी स्थिर बसायला मिळेल. हे बघा ना असे पांढरे कपडे वगैरे घालतो. बेरंगी आयुष्य झालंय हो माझं आता. देवा या बेरंगी आयुष्यात एक तरी रंग पाठव रे. काहीतरी उपाय दे. शिक्षक उपाय माझ्याकडे आहे. देवा अरे मी एक रंग मागितला होता तू अख्खी रंगपेटी दिलीस. बस बोलू दे. उपाय तू आहेस. मी नाही रे. मग तू क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू वापर. तुझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह. हो. क्या बात आहे. यांच्या बोलण्यानं मला एवढा कॉन्फिडन्स आलाय. डोक्यावरती हात ठेवून सांगतो मी परत येईन पण डॅन्ड्रफ परत येणार नाहीये. बाईंचं हे फार झालंय आता. तुम्ही छोटासा ब्रेक घ्या. बाई वाड्यावरती चला आता. यांना वाड्यावरती घेऊन जातो तोपर्यंत घ्या छोटासा ब्रेक आणि पाहता क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू कॉमेडीचा कल तुला. चला वाड्यावर. सकाळच्या नीरेची 2 तासामध्ये उन्हामुळं दाढी बनू शकते. या 2 तुऱ्यामुळे फायनलची एक जोडी बनू शकते. तर 2 तासामध्ये ह्या बिरबलाची दाढी का नाही वाढू शकत. डायरेक्ट हिंदी मधून घ्यायचा आणि मराठीचा रिमेक करायचा. पण का. कारण मला माझी सिल्क सापडली. या बाया ही साडी सिल्कची नाही कॉटनची आहे. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू कॉमेडीचा कल तुला.
आणि आता परीक्षकांना विचारूयात पुढची जोडी इकडे कोण येणार आहे. दिगंबर आणि हेमांगी. ओहो, आता इथे येतो एक दिग्दर्शक जो आपल्या घरातल्या मोलकर्णीला हिरोईन बनण्याची स्वप्न दाखवतो. आता बघूयात नक्की तो तिला कशा पद्धतीची हिरोईन बनवतोय आणि काय काय शिकवतोय नक्की तिला. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात 23 तुरे मिळवणाऱ्या या जोडीचं दिगंबर नाईक आणि बाई हेमांगी कवी. महाडाच्या किचन मध्ये कोण ग उभी. भांडी घासते मी गंगूजी रावजी हाक नका मारूजी पडलीत काम माझी. रावजी हाक नका मारूजी पडलीत काम माझी. शुक्राची ग गोरी तू दिसतेस पोरी जवळ ये लाजू नको. ये जवळ ये लाजू नको. ये जवळ ये लाज. अगं ये ना जवळ ये ना. काय करायला लागला तुम्ही. काही नाही रिमिक्स करायला लागलोय. नाही नाही गाण्याचं नाही माझं काय करायला लागला तुम्ही. आपल्या दोघांची गाणी एकत्र आणू म्हणजे रिमिक्स होईल ना. अहो माझ्या चुनरीमध्ये दाग पाडायला लागला तुम्ही. म्हणजे तुम्हाला माहित नाही. नाही पडला पदरावर दाग मी घरी जाऊ कशी. पडला पदरावर दाग मी घरी जाऊ कशी. पडला पदरावर दाग. अगं डागाचं राहू दे अब सब दाग धुल जाएंगे. या बाया आता तुम्ही सिनेमा काढायचं सोडून वॉशिंग पावडरची फॅक्टरी टाकणार की काय. लेच तो ब्रेन वॉशिंग करायला लागणार. म्हणजे तुला हिरोईन व्हायचंच नाहीये का. या बाया कामवालीच राहायचंय का तुला तुमच्या सिनेमात. मग अगं तुझं हिंदी तू मराठी अशी डिक्शनरी डायरेक्ट महाराष्ट्रभर फेमस करणार मी. म्हणजे तुम्हाला तुमच्या सिनेमासाठी स्टोरी गावली म्हणायची. म्हणजे तुला काय मी फालतू वाटलो भाई. वय फालतू वाटलं वय. नाही असलं तरी तोंडावर बोलू नये. तुम्ही बोला पुढं. तुला सांगू का मी असा तो नाही बनवत सिनेमा. मग कसा डायरेक्ट रिमेक रिमेकची स्टाईल आहे ना. आता फेमस पिक्चर कुठचा आहे. कुठला. डर्टी. डायरेक्ट हिंदी मधून घ्यायचा आणि मराठीचा रिमेक करायचा. पण का. कारण मला माझी सिल्क सापडली. या बाया ही साडी सिल्कची नाही कॉटनची आहे. अरे साडी बद्दल नाही बोलत. सिल्क सिल्क कोण होती माहितीये का तुला. कोण. आयटम गंगोतारुण्य जसा इश्काचा आयटम बॉम्ब. मला ठाऊक हाय तुम्हा हवं आहे काय काही सांगू नका गंगाधाम. याच्या महिला आयटम बॉम्ब. आयटम सिल्क म्हणजे सेक्स आयटम बॉम्ब होता माहितीये. केक्स मध्ये आयटम बॉम्ब. अगं केकच नाही ग सेकस. म्हणजे काय कसं सगळं तुला मी ऑन सेट सांगेन. बरं ते जाऊ दे. मी सिनेमात करायचं काय. डर्टी पिक्चर बघितलास. डर्टी घरटी काम करून येळ मिळत नाही तर डर्टी कधी बघायचा. पण मालक आपला ऍक्टिंग बिक्टिंग काही जमत नाही. आणि माझा दादला काय म्हणतो माहितीये का. काय म्हणतो. तुझ्या तोंडावरची रेष सुद्धा हलत नाही. येड आहे तो. तोंड हलवायचंच नाहीये. मग काय हलवायचंय. ते सगळं मी तुला वन सेट सांगेन ना. आगीनं भरलेली एक लावणी पण आहे आपल्या तुझ्यासाठी. लावणी. मग आगीची जवान मशाल हाती आली मी. ती बोलली का लागला वाजवायला. आगीची जवान मशाल. काही लोड शेडिंग आहे महाराष्ट्राला दाखवायला. अगे वेगळी आपली लावणी. कशी. हे काय. हुल्लाला 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 हुल्लाला. मी जवळ घेते तुला कुणाला 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 सांगू नका कुणाला. डायलॉग पण जबरदस्त आहे आपला. मला प्रॅक्टिस करायची म्हणून दाखवा. सिनेमा सिर्फ 3 गोष्टींमुळे फेमस होतो. एवढाच. सिनेमा फक्त. अरे एवढा म्हणजे काय एकाच रेच आहे का सिनेमा. मग डायलॉग मोठे पाहिजे ना. सिनेमा सिर्फ 3 गोष्टींमुळे फेमस होतो. मजा 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 आणि मी एक मजा आहे. बघितलं मगाशी ठेचा खाल्ला पोट लागला ढवळायला. अगं तसं नाही डायलॉग बोल ना. डायलॉग बोलायचा असा. सिनेमा फक्त 3 गोष्टींवर चालतो. शाबास. मजा 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 आणि मी एक मजा खाय. अगं मजाक नाही फक्त मजा आहे असं म्हणायचं. ही नेमकी मजा म्हणजे काय. मजा म्हणजे दाखवू का तुला. नाही ते मी तुला ऑन सेट दाखवणार. तिकडे
दाखवणार मग इथं काय दाखवणार? इथं आपण रेशल करायची ना. रेशल म्हणजे तालीम. या बाया मी काय पैलवान नाही तालीम कराया. येडी अगं पैलवान आणि माझ्या सिनेमातली सील ह्यांच्यात काही फरक नाही. कशी पैलवान असतो ना सगळं तालमीत दाखवतो आणि माझी सिल्क सगळं कॅमेऱ्या समोर दाखवते. पण त्या पैलवानाला कोण पण ओळखत नाही पण आपल्या सिल्कला अख्खा भारत ओळखतो आणि तो पैलवान पण ओळखतो. हेच तर दुर्दैव आहे ना. म्हणजे पैलवान ओळखतो ह्यात काय दुर्दैव कसलं काय? नाही मग तुम्हाला एखादा हिंद केसरीचं नाव आठवतंय का? नाही बुवा. या वर्षीचा महाराष्ट्र चॅम्पियन कोण आहे ते माहितीये का? एवढं सगळं बोलतेस तुला माहित आहे का? माहित आहे. कोण आहे? ऐका. काय गाण्यात सांगणार का? ऐका. मग उखाण्यात सांगणार का? वय हा जो तो उठतो करतो रिमेक समदे झालेत सायको. भगवानराव आडदांडे आहेत महाराष्ट्राचे चॅम्पियन आणि मीच त्यांची बायको. त्यांची बायको बरं यायला तू तिची बायको आडदांड्याची. मग नको हिच्या लपड्यात पडायला. मी माझ्या सिनेमातली सिल्क बदलून टाकतो. माझी कॉटनच बरी. तुझी भांडी घासून झाली कवाच. मग जा तुझ्या घरी मालक. या दिग्दर्शकाला बघून सगळ्यांना आपल्या आयुष्यातले दिग्दर्शक मित्र नक्की आठवले असतील. बघूयात मग तुमचा हा डायरेक्शनल टच कसा वाटला आपल्या परीक्षकांना. महेश सर. ऍक्ट फक्त 3 गोष्टींवर चालतो. मजा 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 आणि मजा मजा मजा. आणि तुमच्या ऍक्ट मध्ये मजा 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 होती. खूप छान मजा आली. गुड जॉब की बेटा. बघूयात अली सरांना हा ऍक्ट कसा वाटला. अली सर. 1 word फाडू. बघूयात तुम्हाला आता किती गुण मिळत आहेत. महेशजींचे गुण आहेत गुलदस्त्यात. अली सर किती गुण? कुछ नया करते इस बार. नया ऐसा करते हैं कि अगले को भी चांस देते फिर कंपेयर करते देखते हैं कौन बेटर है कौन बेटर था. बघूयात या जोडीला कोण चॅलेंज करायला तयार. हाँ जो चैलेंज करने के लिए तैयार है या जो चैलेंज करेगा या जो चैलेंज दे रहा है उनका परफॉर्मेंस देखने के बाद विल डिसाइड क्या स्कोर देना है या कितना देना है. ओहो म्हणजे हे नंतर ठरणार आहे. तर जोडीनं हात वर केलाय. ऋषिकेश जोशी नम्रता आवटे या मैदानात तुमचा तुरा घेऊ. चॅलेंज तर केलेलं आहे. गुण तुम्हाला नंतर मिळणार आहेत. पण परीक्षकांना विचारूयात की ते तुरे किती पणाला लावणार आहेत. 3 तुरे. 3 तुरे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दोनही जोड्यांच्यासाठी. आता यांना संधी आहे 5 तुरे जिंकण्याची. पण या छोट्याशा ब्रेक नंतर तेव्हा कुठेही जाऊ नका. पाहत राहा क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू कॉमेडीचा कलगी तुरा. चीता आणि हिटलर ह्याच्यामध्ये काय साम्य आहे? यायला हे कोड मला त्याने घातलं होतं जंगलामध्ये. विचार करून डोसकं फुटलं. बघतो आता काय उत्तर येते ती. चीता आणि हिटलर मध्ये साम्य आहे का? दोन्ही पण मिथुन चक्रवर्तीचे पिक्चर आहे. असं आहे व्हय? ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू कॉमेडीचा कलगी तुरा. आपली बायको जोधा ही कदाचित बिरबलाच्या प्रेमात पडली आहे असा संशय आलाय शहनशाह अकबराला. म्हणून तो वेश पालटून जोधाला भेटायला गेलाय. बघूयात मग आता दाल मध्ये खरंच काही काला आहे की पुरी दालच काली आहे. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूयात. 20 तुरे मिळवणार आहे या जोडीचं ऋषिकेश जोशी आणि बाई नम्रता आवटे. अकबर बिरबल मी अकबर बिरबल. अकबर बिरबल मी अकबर बिरबल. तुम्हासनी म्हणून सांगतो कोणासनी काय बोलायचं नाही. मी ऍक्च्युली मी बादशाह अकबर आहे बरं काय. पण इथं मी आलेलो आहे बिरबल म्हणून. ही दाढी बिडी करून वेषांतर करून आलेलो आहे. या मायल्या रांड्याच्या बिरबलान जंगलात नेऊन मला कोडं घातलेलं आहे. गेले 8 दिवस असं चाललेलं आहे. मला तिकडे नेतोय कोडी घालतोय आणि मला गुंगून इथं दररोज माझ्या महालात येतो दुपारच्याला. हे मला कोडं सोडवायचं आहे की इथं येऊन हे करत्यात काय. म्हणून मी आज घेणार आहे जोधाबाईची परीक्षा. आली वाटतं आमची बिंडो. मेरे पिया गए रंगून किया है वहां से टेलीफोन तुम्हारी
इकडे कुणीच नाही आहे. मलाच विचारायचं कोण आहे तिकडे आत? जोधा राणी सरकार. जोधा राणी सरकार. काय रे भुसनाळ्या, हा इथं भीक मागायला आला तू दरबारात सकाळ सकाळ? या अक्कूला पण अक्कलच नाहीये. या दरबाराचा पार्ट्यानं धर्मशाळा करून टाकली. कोण आहे यो अक्कू? माझं धन्नी अकबर, शहनशाह अकबर. बचा अकबर तुम्ही अक्कू म्हणजे असं कसं काय? असं कसं काय म्हणजे? मी हाय त्यांची बायकू, मी म्हणन त्यांना अक्कू. तू चिडताय काय कू? ए भिकारड्या, चल आगे जाओ. आईला काय गेटअप जमला माझा, मला ओळखलेलंच नाही. काय वाटतं तुम्हाला कोण आहे मी? मला ओळखलं नाही तुम्ही? तुला ओळखायला तू काय माझा छोटूसा नन्नासा प्यारासा बिर्रू आहे? मी आहे तुमचा छोटूसा नन्नूसा बिरबल. बिरबल तू आहेस? मीच आहे तो तुमच्या बादशांचा चतुर बिरबल. अच्छा, म्हणजे तुझं असं म्हणणं आहे का तू चतुर आहेस? हो मग आहेच मी. मग मला एका प्रश्नाचं उत्तर देच. काय? 2 तासात तुझी दाढी वाढली कशी? कशी 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 वाढली? सिग्नलच्या गोंधळामुळे मध्य रेल्वेची 2 तासामध्ये नासाडी होऊ शकते. सकाळच्या नीरेची 2 तासामध्ये उन्हामुळे ताडी बनू शकते. या 2 तुऱ्यामुळे फायनलची एक जोडी बनू शकते. तर 2 तासामध्ये ह्या बिरबलाची दाढी का नाही वाढू शकत? अहो मग धरणं मी तुम्हाला विचारलंच नाही. हा काय? तुम्ही काय घेणार? काय काय? अहो म्हणजे आपण दोघं मिळून घेऊया. काय? हाफ ऑफ लस्सी. हो अच्छा, छा जाणू होय. यायला छा घेत नाही मी. मग काय घेता तुम्ही या वेळेला? चायला बिरबल या वेळेला काय घेत असतो इथं? हिच्या मायला कोण आहे आतमध्ये मला सांगा. कोण पाहुणं खास आहेत? काय चाललंय तुमचं? ते समजा जाऊ द्या. ऐका ना, आल्या धरणं तुम्ही काय घातलंच नाही रोजच्या सारखं. काय? अहो कोड हो. हा ऐका ना, तुम्ही घातलं ना कोड की मला ते सोडवायला लई आवडतं. लई मज्जा येते. आणि तर ते सुटलं नाही ना तर अजून मज्जा येते. काय? कोड हो. माया अशी कुडी घालतो जो बिरबल इथे येऊन. तिच्या मायला बघतो त्याच्या नीच नराधम नालायक पाजी नमक खराब. अगो बाई, नमक खालायला पाहिजे का तुम्ही? लय झाक पिक्चर आहे. काय मी इथं काय तुम्हाला पिक्चरची नावं सांगायला लागलोय? शिवाय द्यायला लागलो मी इथं. कोणाला? मला स्वतःला. काय बावळट माणूस आहे, स्वतःला शिव्या घालतोय. मला तरी सांग, मी पण घालते 3-4 शिव्या. बिरबलाला तुमच्या लाडक्या तुम्ही काय शिव्या बिया घालताय होय? अहो नवऱ्याला सोडत नाही मी तर बिरबलाला कशाला सोडू? यायला तुमच्या बादशाह महाराज आणि तुमचा सेवक बिरबल याच्यामध्ये काही फरक नाही वाटत तुम्हाला? दोघही माझ्यासाठी सारखेच आहेत. काय म्हणजे पुरुष म्हणून सारखे आहेत शिव्या घालायला. हा अच्छा, हा मी तुम्हाला एक कोडं घालतो त्याचं मला उत्तर द्या बघू. काय? चीता आणि हिटलर ह्याच्यामध्ये काय साम्य आहे? यायला हे कोड मला त्याने घातलं होतं जंगलामध्ये. विचार करून डोसकं फुटलं. बघतो आता काय उत्तर येते ते. चीता आणि हिटलर मध्ये साम्य आहे का? दोन्ही पण मिथुन चक्रवर्तीचे पिक्चर आहे. असं आहे राणी सरकारच्या. तुम्हाला कसं काय कळलं? बिरबलाला हे कोड मीच घातलं होतं का? हो जहापना. मला ओळखलं तुम्ही? तुम्हाला काय वाटलं मी तुम्हाला ओळखणार नाही? कसं काय ओळखलंस मला? जोधे बिरबल आताच बसलेत. तिच्या मायला ये बिरबल, रांडाच्या बाहेर ये. खांडणी करता तुझे. मीच सांगितलं होतं त्यांना काय तुम्हाला कोडी घालायला. मी 1 आठवडाभर त्यांनी तुम्हाला कोडी घातली आणि त्यांना म्हटलं दुपारचं तुम्ही येत जा आठवडाभर महालात. तिच्या मायला डोक्यात वरवंट्या खाली काय चाललंय? अगं लाज राणी आहेस तू या राज्याची, कसं वागतेस तू? मी नाही सांगणार तुम्हाला, आमचं सिक्रेट आहे. काय सिक्रेट आहे ते? काय सिक्रेट? अगं बोल, माझा जीव जायला तर. काय 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 सिक्रेट? सांगते. जहापन्ना तुमचा उद्या बर्थडे ना? आयला होय. मग त्याचं काय? मग त्याचं झालं असं का आतल्या बेडरूमच्या बाहेरची जे अंगण आहे ना तिथं मी एक स्विमिंग पूल बांधण्याचा विचार करते. होय आणि त्याचा दरवाजा त्या बेडरूम मधूनच आहे. म्हणून बिरबल भाऊजी बेडरूम मध्ये गवंड्यांना घेऊन त्या दरवाजाचं काम करताय. तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून सांगितलं नाही. असं आहे जायला मग सांगायचं नाही मला जोधे आधी. नक्की नव? वय खरं नव? एकदम खरं. गंडवत नाहीस ना मला? अजिबात नाही.
नाही वाटलं का तुला कोणाचा आहे तो सेवक असा हुशार असा माझा आहे तो बिरबल कुठं आहे तो माझ्याच बेडवर पडलेत. कोल्हापुरी अकबर सगळ्यांना प्रचंड आवडलेला आहे. बघूयात परीक्षकांना कसा वाटला. महेश सर, खूप छान केलं तुम्ही. व्हेरी एंटरटेनिंग ऍक्ट. इट वॉज इन्व्हिगरेटिंग आणि तुम्ही दोघांनी तुमच्या कॅरेक्टर्स खूप सुंदर केल्यात. खूप मजा आली. अली सर, I want to give a blast. ओहो, इससे पहले कि ये सेटल हो जाए मैं आपको बता दूं कि ये ब्लास्ट आपके एक्ट के लिए नहीं था, आपके स्किट के लिए भी नहीं था. ये ब्लास्ट उस जिगर के लिए था जिस जिगर से आपने ये जुआ खेला है. अब आपकी परफॉर्मेंस के बारे में. रांडेचा मनारा अकबर पहली बार बघितलं मी. सुपर. जिगर के लिए भी सल्यूट, एक्ट के लिए भी सल्यूट. वा. आता तुम्ही चॅलेंज खरं तर केलं होतं ज्या जोडीला, त्यांनाही गुण द्यायचे बाकी आहेत. आपण जोरदार टाळ्यांनी त्यांना मैदानात बोलावूयात. दिगंबर आणि हेमांगी या मैदानात. 5 तुरे पणाला लावलेले होते. दोघांनाही माहिती नाहीये की गुण कुणाला किती मिळालेले आहेत आणि सगळ्यांना उत्सुकता की आता 5 तुरे कुणाचे होणार. समोरासमोर आता रिझल्ट लागणार आहे. पहिला ऍक्ट केला होता दिगंबर आणि हेमांगी यांनी. आपण पाहूयात त्यांना किती गुण मिळालेत. अली सर, किती गुण? दिगंबर और हेमांगी. नऊ गुण मिळालेले आहेत दिगंबर आणि हेमांगी यांना. आणि आता बघूयात 9 पेक्षा जास्त मिळत आहेत की कमी मिळत आहेत आणि 5 तुरे कुणाचे. ऋषिकेश आणि नम्रता यांना किती गुण? 9 गुण. याचाच अर्थ टाय झालेला आहे. टाई नहीं, हाफ मार्क, आधा, दोनों में से किसी एक को मिलेगा. ओहो, आता अर्धा कुणाचा? ये आधा मार्क जाता है, ये आधा मार्क जाता है दिगंबर और हिमांगी को. ओहो, 5 तुरे तुमचे. क्लिअर फू बाय फू कॉम्पिटिशनच्या या आठवड्याचे विजेते आहेत नगरहून अमित जोशी. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आणि आता ऐकूया त्यांनी पाठवलेला विनोद. एकदा शिक्षक शाळेमध्ये एका विद्यार्थ्याला प्रश्न विचारतात, माझ्याकडे समजा 10 आंबे आहेत बेटा आणि त्यातले मी 5 तुला दिले. तर म्हणतो 5 मला दिले सर. अरे समज ना, समजायला तुझ्या बापाचं काय जातंय, प्लीज समज ना जरा. 5 आंबे तुला दिले तर माझ्याकडे किती राहिले? 20 सर. 20 कसे काय समजा ना, तुमच्या बापाचं काय जातंय समजायला. अमित जोशी, तुमचं अभिनंदन. तुम्हाला मिळतंय क्लिअर तर्फे गिफ्ट हॅम्पर. जोरदार टाळ्या. तर अमित जोशींना जसा आनंद झालाय तसाच आनंद आमच्या जोड्यांनाही द्यायला विसरू नका, कारण आमच्या वोटिंग लाईन्स खुल्या झालेल्या आहेत. तेव्हा तुमच्या आवडत्या जोडीला जास्तीत जास्त मतं पाठवायला विसरू नका, कारण तुमचं एक मत ठरवेल या पर्वाची महाविजेती जोडी. नमस्कार, मी कुशल बद्रिके आणि मी रसिका आगाशे. आम्हाला वोटिंग करण्यासाठी प्लीज टाईप करा FBF स्पेस. आमचा कोड आहे 1 आणि हा SMS पाठवून द्या 57575 वर. नमस्कार, मी सुनील तावडे आणि मी नेहा शितोळे. आम्हाला वोट करण्यासाठी तुमच्या मोबाईलवर टाईप करा FBF स्पेस. आमचा कोड नंबर आहे 2 आणि हा SMS करा 57575 वर. नमस्कार, मी दिगंबर नाईक. मी हेमांगी कवी. आम्हाला वोट करण्यासाठी टाईप करा FBF स्पेस. आमचा कोड नंबर आहे 3 आणि हा SMS पाठवून द्या 57575 वर. नमस्कार, मी सुप्रिया पाठारे. आणि मी आनंद अभ्यंकर. आम्हाला वोट करण्यासाठी तुमच्या मोबाईलवर टाईप करा FBF स्पेस. आमचा कोड आहे 4 आणि SMS करा 57575 वर. मी विजय पटवर्धन. नमस्कार, मी सतीश तारे. आम्हाला वोट करण्यासाठी तुमच्या मोबाईलवर टाईप करा FBF स्पेस. आमचा कोड नंबर आहे 5 आणि हा SMS पाठवा 57575 वर. नमस्कार, मी नम्रता आवटे. नमस्कार, मी ऋषिकेश जोशी. आम्हाला वोट करण्यासाठी तुमच्या मोबाईलवर टाईप करा FBF स्पेस. आमचा कोड आहे 6 आणि हा SMS पाठवा 57575 वर.
तर कॉमेडीची अशीच गंमत जम्मत घेऊन आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात. पाहायला विसरू नका क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू कॉमेडीचा कॉलिगेटोरा. तर पहिली बेटी म्हणजे धनाची पेटी. तुम्हाला मुलगीच झाली पाहिजे. हे सांगायचं तर तुम्हाला सांगा ना, सोबत मामांजींचं नाटक कशाला करायचं. क्या कर रहे हो? ये चकना है, ये गिलास है, ये गजरा है, ये मुजरा है.